प्रेक्षकांचं आमचं कुटुंब आहे. सांगायला मला खूप अभिमान वाटतो की जगात प्रत्येकाला एकच आई एकच बाप असतो, परंतु या कामामुळे आम्हाला 2-3 आई मिळाल्या, 2-3 बाप मिळाले, 2-3 आजोबा मिळाले. या वयात आम्हाला 2-3 पोरं सुद्धा. इतकं मोठं आमचं हे कुटुंब आहे. जगातले सर्वात श्रीमंत आम्ही आहोत असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, एवढा मोठा गोतावळा तुम्ही निर्माण केला, एवढ्या सगळ्यांचे आधारस्तंभ तुम्ही झालेले आहात, पण हे सगळं करताना तुम्हाला इतर कोणाची मदत मिळाली किंवा कुठली संस्था, कुठल्या व्यक्ती, कुठले नातलं, त्याविषयी काय तुम्ही सांगू शकाल? कोणाची मदत तुम्हाला मिळाली? फक्त काही थोडक्यात नेमकं काय करतो ते सांगतो की एक तर वैद्यकीय सेवा देता देता मग अशी मी म्हटलं यांच्याशी नातेसंबंध तयार करून यांचा काय पोटेन्शियल आहे त्याच्याप्रमाणे त्यांना कामाला लावलं. आमच्या कामाची त्यावेळेस भिक्षकरी ते कष्टकरी ते गावकरी. भारताच्या पेपर जर तुम्ही बघितलं, भारताची लोकसंख्या किती आहे ती भारताच्या लोकसंख्येत यांचा समावेश नाही, यांच्या आकड्याचा समावेश नाही. त्यांना काय म्हणतात आपण सिटीजन रहिवासी म्हणून यांना कधी धरलं जात नाही. याच्याकडे कुठल्याही प्रकारचं काही नाही आहे यांच्याकडे. आणि ज्याचा जन्मच नाही झाला त्याचा मृत्यू कसा, यांच्या जन्माचीच नोंद नाही, त्याच्यामध्ये जरी गेले तरी सुद्धा यांच्या मृत्यूची सुद्धा नोंद होतच नाही. म्हणजे जसं आपल्याला ते 6वं बोट असतं तसं हे 6वं बोट आहे. तर मला त्या 6व्या बोट म्हणून जे काही समाज शासन त्यांना वागणूक देते, ट्रीटमेंट देते, त्याच्यावरती मला त्यांना प्रमुख प्रवाह आणायचं. त्याच्यासाठी आमच्या हा दोघांचं कामाचं आहे. हे करण्यासाठी आम्ही त्यांना काम देतोय. आजपर्यंत 150 लोकांनी भीक मागणं सोडलंय आणि 150 लोक व्यवसाय करतात भीक मागत नाही. आम्ही 52 मुलांना भीक मागणाऱ्या 52 मुलांना किंवा ज्यांचे पालक भीक मागतात अशा 52 मुलांना दत्तक घेतलं आणि 52 मुलांना एज्युकेशन देत आहोत. जगातली पहिली घटना असावी की आता करोना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. करोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी पेपरमध्ये वाचून आता ते जाऊन चोथा झाला की करोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन नाही म्हणून मृत्यू झाले, परंतु करोनाच्या काळामध्ये रक्ताची फार कमी होती म्हणून सुद्धा मृत्यू खूप होत होते. लोक बाहेर जायला ब्लड डोनेट करायला बघत नव्हते आणि जिथे रक्त होतं ते ऑलरेडी सगळं संपून चाललं होतं. मी माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना सांगितलं की आयुष्यभर आपण भीक मागत जगलो, जर आज संधी मिळत होता तर ते आपण दान सुद्धा करू. दान कसलं करायचं, जर आपण रक्तदान करू. आणि या लोकांना आम्ही प्रवृत्त केलं, कन्व्हिन्स केलं, काउन्सिलिंग केलं आणि जनकल्याण ब्लड बँकेशी टायअप आहे. आम्ही लोकांच्या भीक मागणाऱ्या लोकांच्या दरदाऱ्या लोकांच्या झुंडी घेऊन जायचो आणि जे त्याचे मेडिकल इलिजिबल बेनिफिट असतील अशा लोकांनी ब्लड डोनेट केलं. आय व्हेरी प्राऊड टू से की माझ्या या प्रेक्षकांनी केलेल्या रक्तदानामुळे 156 लोकांची प्राण वाचले. या 156 लोकांकडे करोडो रुपये ICU मध्ये ते होते, यांच्याकडे करोडो रुपयाचे खरोखर 2-5 लाखाच्या बॅग घेऊन जनकल्याण ब्लड बँक इथे ब्लड रक्ताचं एक बाटली फक्त रक्त, एक बाटली आईचा वडिलांचा आजीचा आजोबाचा जीवाचं मिळत नव्हती, अवेलेबलच नव्हती. अशा त्या काळामध्ये माझ्या प्रेक्षकांनी जे काही रक्तदान म्हणजे खरं सर्वश्रेष्ठ दान आपण म्हणतो, माझ्या प्रेक्षकांनी ते जगलं, ते दान करून ते जगले. मी गाडगे बाबांचा भक्त आहे. गाडगे बाबा पूर्वी जिथं जायचे तिथं हातात कार्ड घेऊन जायचे, सगळे साफ करायचे. आम्ही सुद्धा आमच्या भिक्षकांना आठवड्यातला एक दिवस मी आणि मनीषा आम्ही झाडू मारतो आणि त्यांनाही बरोबर घेतो आणि जे लोक आपल्याला झाडू मारतील आपण त्यांना त्या दिवसाचा पगार सुद्धा देतो. अशा प्रकारे वेगवेगळी कामं सुरू आहेत. त्यानंतर फुटपाथच्या कडेला काही लोक तुम्हाला पडलेले दिसतील, अतिशय गलिच्छ दाढी पाडलेली पाणी आहे. बऱ्याच वेळेला जखमा झालेल्या असतात आणि त्यांच्या पायात किडे पडलेले असतात, दाढी कटिंग करायला कोणी नसतात. आणि माझ्या मेडिकलच्या किट बरोबर दाढी कटिंगचं सामान सुद्धा ठेवलेलं आहे. जेव्हा कोणी येत नाही त्यावेळेला मी दाढी कटिंग सुद्धा करतो. रस्त्यावरती त्यांना आंघोळ घालतो. बिस्लरीचे एखादं कॅन आणायचे, रस्त्यावर त्यांना साबणाने आंघोळ घालायची, छान सुगंधित होतात ते नंतर. ज्या वेळेला आम्ही त्यांना बिस्लरीच्या पाण्याशी आंघोळ घालतो त्यावेळेला असं वाटतं की आयुष्यात आता कधी कुठल्या मंदिराचा अभिषेक करायची गरज नाही. ज्या वेळेला आम्ही त्यांची दाढी कटिंग करतो, ज्या वेळेला त्यांना स्वच्छ आंघोळ घालतो, सगळी ती घाण अंगावरची काढून टाकतो, छान तुमच्या माझ्यासारखे होतात आणि त्यांच्याही अंगाला एक विशिष्ट असा एक सुवास येतो. जेव्हा असा सुवास येतो त्यांच्या अंगाला त्यावेळी वाटतं की मला कुठल्याही मंदिरात जाऊन अगरबत्ती लावायची गरज नाही. अशा प्रकारे आमच्या ह्या पूजा रोजच्या रोज घडत असतात आणि अशा प्रकारचं हे काम चालू आहे. बोलण्याच्या नादात आणि ओघात मी त्यांचा प्रश्न विचारला तुम्ही भरभरून बोलताय की तसा चालू राहावं असं मला वाटतंय. मी फक्त मनीषाने नाही अमोल करायसाठी तो प्रश्न विचारला होता, पण तुम्ही बोलत राहा पण विचारलं.
मी बोलू का मला तुम्ही 2, 4, 5, 8, 10 दिवस बोलायला सांगितलं, मी कंटिन्युअसली बोलत राहील. ते काम ठीक आहे. काही नाही, हेच सांगायचं होतं की हे अशा प्रकारचं काम आहे. आणि तुम्ही काहीतरी मला प्रश्न विचारायला यायच्या आधी तुम्ही पण विचारला. मी विचारत होते की थोडी मदत केली. माझं तुम्हाला माझ्या कामाचे 2 पिलर्स आहेत. माझ्या कामाचे 2 स्तंभ आहेत. एक समाज म्हणजे तुम्ही सगळी मंडळी. माझी संस्था जी आहे त्याचं नाव आहे सोहम. सोहमचा अर्थ SOHM, सोशल हेल्थ अँड मेडिसिन. त्यातलं पहिलं अल्फाबेट जर घेतलं तर त्याच्यापासून सोहम बनतं. आणि मी जे काही सोहम पडलेलं, माझ्या मुलाचं नाव सुद्धा मी सोहमच ठेवलेलं आहे. माझ्या संस्थेचं नाव सोहम आहे, मुलाचं नाव माझ्या सोहम आहे. भारत सरकारकडे रजिस्टर्ड संस्था आहे ही. आणि याला इंडिव्हिज्युअल डोनेशन्स मिळतात. एकेका व्यक्तीकडून कशी मला कुठली फार मोठी संस्था, गव्हर्नमेंट किंवा कोणी असं काही नाही आहे. लोक 51 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत डोनेशन मिळतात. त्या डोनेशनवरती हे सगळं काम सुरू आहे. समाज शारीरिक आर्थिक मात्र त्यांना जसं जमेल तसा मला मदत करतो. त्याच्याकडे पैसा आहे, तो मला पैसा देतो. ज्याच्याकडे वेळ आहे ती व्यक्ती मला वेळ देते. ज्यांच्याकडे श्रम करण्याची क्षमता आहे ते माझ्याबरोबर व्हॉलंटियर म्हणून काम करायला येतात. आणि म्हातारी माणसं जी 70, 80, 85 वर्षाची घरात बसलेली आहेत ते मला फोन करून मला मानसिक आधार देतात. अरे मला खूप छान करतोस. म्हणून म्हटलं समाजाकडून शारीरिक आर्थिक मानसिक अशा सर्व प्रकारची मदत होते. त्यामुळे हा समाज हा एक स्तंभ आहे. दुसरा पिलर आहे माझा मनीषा. 2015 ला जॉब सोडला. माझं 5 लाखाचं इन्कम होतं. त्यावेळेला मनीषाला म्हटलं की आपण सोडायचं तर काय करायचं. म्हणजे माझा 1 वर्षापर्यंत चालूच होतं सगळ्या गोष्टी. कुठली बायको म्हणेल की तुला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मधला 5 लाखाचा जॉब सोड आणि जा जाऊन बस स्पीकरांमध्ये. पण ती म्हटली त्यावेळेला, ती हे म्हटली. मी म्हटलं बघ, माझे जर 5 लाख रुपये वजा झाले तर आपलं सगळं बिघडणार आहे गणित. ती म्हटली तुझा पैसा जो काही येतोय तो खर्च होतो सगळा चैनीला. गरजेच्या गोष्टी ज्या असतात तेवढं तरी मी कमावते. आपल्याला फक्त तुझा पैसा जर कमी झाला तर आपल्याला चैन बंद करावी लागेल. गरजेच्या गोष्टींपुरतं मी कमवतोय. आणि आम्ही दोघांनी मिळून तो निर्णय घेतला की चैन जर कमी केले तर 5 लाख रुपये नसले तरी काही फरक नाही पडणार आहे. आणि तेव्हापासून प्रत्येक घरातला कर्ता पुरुष हा पुरुष असतो. आज मला सांगायला या व्यासपीठावर अभिमान वाटतो की माझ्या घरातला कर्ता पुरुष ही माझी बायको आहे. आहे. मी सगळ्या जगापुढे दिसतो. माझ्यावर हजारो डॉक्युमेंटरीज होतात. काय बरंच काही लेख आणि पेपर आणि मीडिया बरंच काही होतं माझ्यावरती. मनीषा माझ्या पाठीमागे असते खरं तर. पण या कामाचं मुख्य श्रेय मनीषा जर नसती तर मी हे काम करू शकलो नसतो. ती खंबीरपणे सांगते की यू गो अहेड, मी आहे सोबत नाही राहत. ती माझ्या पुढे एक पाऊल असते, फक्त दिसत नाही कोणाला. आणि ती आहे. त्याच्यामुळे माझा दुसरा काम जो आहे मनीषा आहे. एक समाज आणि मनीषा दोघे तुम्ही संपवणार म्हणजे माझ्याकडे नमस्कार स्वीकारा. मनीषा ते मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आम्ही फोटो बघितले, क्लिप्स बघितल्या, तुम्ही त्यांच्या बरोबरीने या कामामध्ये असता. तर तुम्हाला स्वतःलाही या कामाची आवड आहे का? आता पती करता आहे किंवा त्यांना साथ देणं पत्नी म्हणून आपलं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही ते काम करताय? अगदी त्यांच्याकडे बघून नका समोर. ऍक्च्युली आमचं असं ठरलंय की घरात ती म्हणते, घरात मी बोलेन, बाहेर तू बोलायचं. सगळ्यांना माहिती असेल की मी असं कधीच म्हणणार मुळात माझं माहेर खानदेश, बहिणाबाईंचं म्हणजे जिथे आपल्या मराठी बायबोली अहिराणीचा भक्तीचा मळा फुलला असं मी म्हणेल. ते माझं माहेर आहे. ती संस्कृती जोपासत मी तिथे मोठी झाली, लहानाची मोठी झाली. माझ्या आईवडिलांनी लहानपणापासून हीच शिकवण दिली की जेठा रंजले गांजले त्यासी नवे आवडले. ते लहानपणापासून अनुभवत पण आले आणि जे काही आपण म्हणतो बाळकडू ते त्यांच्याकडून मिळत गेले. जसं म्हणजे एज्युकेशन झालं, मेडिकलच्या फील्डमध्ये आलं त्यावेळेस बऱ्याच रुग्णांची दुःख आम्ही बघत होतो. ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस बरेच गरीब लोक असतात की ते फीस पण देऊ शकत नाही. हा अनुभव घेत होतो. त्यावेळेस विचार केला की आपण एक संस्था स्थापन करावी. प्लस माझे सासू सासरे जे आहेत ते रोटरी क्लबमध्येच आहेत.
ते लान्समध्ये शिफ्ट झाले पण रोटरी क्लबमध्येच होते आणि ते पण मी आधीपासून अनुभवत होते की ते कसे वेगवेगळे प्रोजेक्ट करतात किंवा कशी समाजसेवा करतात. तर ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि यांच्यापासून जी काही प्रेरणा मिळाली त्यापासून आम्ही सोहम ट्रस्टची स्थापना केली आणि हे काम दोघंही मनापासून करतोय. जे अगदी निराधार आणि वंचित लोक आहेत ज्यांना ज्या मेडिकल फॅसिलिटीज आहेत केवळ पैसे नसल्यामुळे मोबदला ते घेऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत आपण मेडिकल फॅसिलिटीज प्रोव्हाइड कराव्या. कारण आता आपण एज्युकेटेड आहोत किंवा अवेअरनेस आहे आपल्याला की आता मला डायबिटीस आहे, BP आहे, मी रेग्युलर मेडिसिन घेणं गरजेचं आहे किंवा मी आहार पाळणं गरजेचं आहे. पण त्या लोकांना कसं कळणार? त्यांना मुळात हेच कळत नाही की मला डायबिटीस आहे. त्यांना हे माहितीच नसतं की मला BP आहे. कारण कधी म्हणजे पैशांच्या अभावी ते कधीच कुठल्या रुग्णालयात जाऊ शकत नाही आणि ट्रस्टचे रुग्णालय जे असतात तिथे भली मोठी रांग असते ते त्यांच्या पैसे पडत नाही. कारण भीक मागून सोडून तिथे गेलं तर त्यांची त्या दिवसाची भीक मिळणार नाही त्यांना. म्हणजे त्यांचं रोजचं जे काही रोज आपण म्हणू शकतो ते त्यांना मिळणार नाही. मुळात आतून येऊ देत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळे मग आम्ही दोघांनी हा म्हणून निर्णय घेतला की आपण त्यांना मेडिकल सर्व्हिसेस त्यांच्या सेवा देता देता त्यांच्याशी संवाद साधायचा आणि संवाद साधता साधता त्यांच्याकडून काढून घ्यायचं की ते काय काम करू शकतील. की त्यांनी भिक्षा न मागता ते स्वतःच्या पायावर त्यांच्या याच्याप्रमाणे कृतीप्रमाणे जे काही त्यांना जमेल जे काही झेपेल वयानुसार आपण त्यांना काम देण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग सोहम ट्रस्ट त्यांच्याकडून काउन्सिलिंग करून काढून घेतो की तुम्ही काय करू शकाल. तुम्ही देवळाच्या बाहेर बसून भीक मागताय त्याच्याऐवजी तुम्ही देवळाच्या बाहेर बसून वाती विका ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. पहिलं भांडवल आम्ही सोहम ट्रस्टकडून तुम्हाला देऊ. मात्र तुम्ही भीक न मागता वाती विका, फुलं विका किंवा नारळ विका ते आम्ही तुम्हाला देऊ. आणि अशा प्रकारे हा सोहम ट्रस्टचा प्रवास सुरू झाला आणि आता 7वं वर्ष आहे की आता जसं डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही जवळजवळ 115 भिक्षेकरांना भीक मागण्यापासून वंचित करून त्यातून त्या भिकेच्या गर्दीतून बाहेर काढून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. आणि भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी तर गावकरी म्हणजे आपल्याच सामावण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण जर आपण असं भिक्षेकऱ्याकडे बघितलं तर कोणी त्याच्या जवळ पण जात नाही किंवा म्हणजे बट नॅचरली की आपण त्यांच्याशी कोणी संवाद पण साधणार नाही. पण त्यांनी हेच काहीतरी कमवलं, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तर ते स्वतःच्या पायावर उभे राहिलं तर आपण आपल्याच सामावून घेण्याचा त्यांना प्रयत्न करूया असा आमचा प्रवास सुरू आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यांचीच मदत आहे. माझ्या घरच्यांची जेवढी मदत आहे तेवढ्या समाजाकडून आम्हाला आशीर्वाद मिळत आहे आणि समाजाची खूप छान सांगितलं मनीषाताई. जेव्हा पती पत्नी एकत्र मिळून काम करतात आणि जेव्हा एकमेकांचं आयुष्य बॅलन्स करत पुढे जातात तेव्हा त्या सहजीवनाला एक निराळी खुमारी येते आणि तुमच्या दोघांच्याकडे बघून खूप छान वाटतंय. मला एक दुसरा प्रश्न विचारायचा तो तुमच्यातल्या आईला विचारायचा आहे खरं तर. कारण तुम्ही म्हणालात की तुमच्या चिरंजीव आता 18 वर्षाचे झाले म्हणजे जेव्हा 2015 साली तुम्ही निर्णय घेतला तेव्हा तो हार्डली 12 वर्षाचा असेल आणि खूप अडनेडं वय असतं. तर हे जे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये एकदम फरक पडला तर तुम्ही त्याला ते कसं समजावलं आणि त्यांनी ते कसं ॲक्सेप्ट केलं आणि सध्या तो कशी साथ देतोय तुम्हाला? खरं तर आई म्हणून म्हणजे आपण सगळेच आई म्हणून मातृत्व काय असतं हे जाणतो. आणि ज्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेस पहिला प्रश्न हाच पडला की सोहम ॲक्सेप्ट करेल का किंवा सोहमला कसं वाटेल. पण मला असं वाटतं संस्काराचं बाळकडू लहानपणापासूनच मुलं आपलं अनुकरण प्रिय असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला मूल्य शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आम्ही ज्यावेळेस बाहेर पडत होतो किंवा आम्ही चर्चा करायचो की ह्या भिक्षेकऱ्याला हा प्रॉब्लेम आहे किंवा त्याला तो प्रॉब्लेम आहे तेव्हा तो पण ऐकत असायचा. तर नकळतपणे जे काही मूल्य शिक्षण आपण म्हणतो तो देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याला अगदी बोटाला धरून असं शिकवलं नाही की बाबा तू हे कर किंवा आमच्या नंतर ते कर. ॲटोमॅटिकली जे घडत गेलं त्याच्याने तो घडत गेला. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की 7वीत असल्यापासून तो फील्ड वर्कला येतो आहे. आणि त्यावेळेस तो काय काम करायचा तर त्या पेशंटची नावं लिहून गेला. पेशंट म्हणजे आमची भिक्षेकरी. ओके, आमचं जे भिक्षेकरी कुटुंब आहे मग मी काय करू तर तो त्या पेशंटचं नाव घ्यायचं कारण त्याला तर त्यातलं काही कळत नव्हतं. मग मी त्याला हळूहळू सांगितलं की त्यांची जी मुलं आहे त्यांच्याशी तू बोलण्याचा प्रयत्न कर, त्यांना सांगण्याचा प्रयत्न कर. असं तो अगदी 7वीपासून येतोय आमच्यासोबत. आणि जे खऱ्या अर्थाने मूल्य शिक्षण म्हणतो ते म्हणजे भिंतीच्या बाहेरचं ते आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न केला.
आणि तो त्याने म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की खरं याच्यामध्ये त्याने उतरवलं ते, आणि तो आता नीटची एक्झाम दिली आहे, मेडिकल एंट्रान्स एक्झाम याला आपण म्हणतो, आणि मेडिकलच्या प्रवेशासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत की बरं आता मेरिट लिस्ट झाल्यानंतर कळेलच त्याचा नंबर लागेल की नाही, पण त्याची स्वतः मनापासून इच्छा आहे की मी पण डॉक्टर होईल आणि मम्मी पप्पासारखं काम करेल. त्याच्यामुळे हे सांगायला मला वाटतंय, कारण बऱ्याच वेळेस असं होतं की मुलांना हे सांगायला खूप अवघड जातं की तू मी जे करते आहे किंवा मी जे करते ते तू कर, पण हे नकळतपणे झालेले जे संस्कार आहेत ते आम्हाला अनुभवायला मिळत आहेत. याच्यासारखं म्हणजे आम्ही दोघं जे काही आपण पॅरेंटिंग म्हणतो ते अनुभवतोय ते आमच्या एवढं सुखी कोणी नाही असं मी म्हणेन. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. डॉक्टर साहेब, मला एक नेहमी प्रश्न पडतो, आता मी जे काही फोटो बघितले त्यात तुमच्या भोवती त्या पेशंटचा कायम दराडा असतो. तपासताना आपल्याला जवळ जाऊन तपासायलाही लागतं, कुणाला काय आजार आहे तुम्हाला माहिती नसतं, तर तुम्ही तुमच्या स्वतःचं आरोग्य कसं जपता आणि स्पेशली या कोविड पॅन्डेमिकमध्ये तुम्ही कसं काय सगळं मॅनेज केलं आणि तुमच्या पेशंटची साथ तुम्हाला कशी मिळाली? करोनातलं खरं सुद्धा डॉक्टरांना खरं तर माहीत नव्हतं साधारण 2 वर्षांपूर्वी की काय हे कोणालाच माहीत नव्हतं. पण ज्यावेळी केरळला पहिली केस सापडली त्यावेळेला मला वाटलं की चायनामधून जी गोष्ट केरळला येऊ शकते, केरळमधून महाराष्ट्रात यायला किती वेळ लागणार आहे. तेव्हापासून मी गुगलला सर्च कर, WHO साईट, WHOच्या साईटवरती जा, सिनियर डॉक्टरांना विचार, आणि एक साधारण 2-3 जेमतेम गोष्टी मला कळल्या होत्या ज्या की आत्ता खूप त्याचं हे होतं, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि या सगळ्या गोष्टी, सॅनिटायझर वगैरे. तर त्या वेळेपासून आपल्या मुंबईत पहिली केस सापडली महाराष्ट्रातली, त्याच्या आधीपासून माझ्या भिक्षुकरी समाजाला त्यांना जसं समजेल अशा पद्धतीने त्यांना सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय, म्हणजे हात असं दोन्ही दूर करायचे नाही, तेवढ्या परिघात तेवढ्या अंतरात आपल्याला आपण कोणाच्या जायचं नाही, कोणाला आपल्या येऊ द्यायचं नाही. अचानक मास्कच्या किमती वाढल्या, आम्ही लोकांकडनं साड्या सदरे बिदरे घेतले आणि त्याच्या असं चौकोनी कापडचं जसा रुमाल असतो आपला तसं त्यांना मास्क म्हणून द्यायला सुरुवात केली. सॅनिटायझरची जी बाटली एवढी छोटीशी बाटली 50 रुपयाला असते, इमिजिएटली त्या बाटलीची किंमत 550-600 रुपये झाली. आम्हाला ती परवडेना झाली. आम्ही आयुर्वेदाचे डॉक्टर, आम्हाला माहिती आहे तुरटी सगळ्यात उत्तम जंतुमय औषध आहे. आम्ही किलोनी तुरटी विकत घ्यायला लागलो आणि अतिशय साध्या सोप्या गोष्टी त्यांना सांगितलं. बिस्लरीच्या बाटलीत पाणी भरायचं, त्या पाण्यामध्ये अशा 2-4 मोठी तुरटी टाकायची, काय तुम्हाला जे करायचं ते पाण्याने करायचं, तोंड धुवायचं त्याने, तो गुळण्या करायच्या, हे करायचं, हात धुवायचं नाही, सॅनिटायझरची गरज आम्हाला कधी पडली नाही. आणि अशा त्या सिच्युएशनमध्ये अशा प्रकारच्या अनेक आम्ही गोष्टी करत गेलो. आणि अगदी सुरुवातीची वेळ, मग त्याच्यानंतर जी कोणी मंडळी घराच्या बाहेर आहे त्यांना बरीचशी मंडळी झोपडपट्टीत राहतात, त्यांना झोपडपट्टीत राहण्याची, तिथंच राहा बाबा, नका घराच्या बाहेर पडून विनंती केली. गव्हर्नमेंटला विनंती केली की जी खूप लोक जे रस्त्यावर निराधार आहेत, जे फिरतायत, यांचं आपण काय करायचं, ज्यांना घर आहे तुम्ही आणि आम्ही आपण सगळे घरात राहत होतो, ह्या लोकांनी कुठं लपायचं होतं. तर मग ज्या वेळेला शाळा सगळ्या बंद होत्या, आम्ही गव्हर्नमेंटला सांगितलं की शाळांचे वर्ग बंद आहेत, तर एकेका शाळेत 4-4 तुम्ही माणसंही ठेवा. आणि शाळा आहेत, मग कॉलेजेस आहेत, जे बंद होतं सगळं, लग्नाचे हॉल्स आहेत, अशा ठिकाणी आपण त्याची व्यवस्था केली. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से की तुम्ही पेपरात किती बातम्या वाचता, आत्ताही वाचता, तुम्ही मला एक पेपरमधली बातमी आणून दाखवा की एक भिक्षेकरी किंवा रस्त्यावर एखादा व्यक्ती करोनाने गेलाय. एकही सिंगल पर्सन, एकही व्यक्ती करोनामुळे गेलेला नाही, एकही भिक्षेकरी करोनामुळे दगावलेला नाही. हे झालं त्यांचं. आत्ताच्या रिसेंट काळामध्ये हे आमची चॅलेंजेस आहेत की तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सगळ्यांनी लस घेतली असेल, प्रत्येक वेळेला तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर मागितला असेल. भिक्षेकरांना सुद्धा मस्ट आहे, कंपल्सरी. आणि जीव तोडून ओरडतो की ज्यांच्याकडे घर नाही, दार नाही, ज्यांना काही नाही आहे, त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे, तर मुळात तुम्ही त्यांना आधार कार्ड द्या तरी नाही, तर मग आधार कार्डची अट तरी ठेवू नका. आधार कार्ड आणि मोबाईल असणं आवश्यक आहे. आम्ही खूप भांडलो, परंतु शेवटी नाही, ते अट शिथिल नाही झाली. परंतु आम्ही वेगळ्या अजून दुसरे, तिसरे, चौथे मार्ग काढून माझ्या प्रत्येक भिक्षुकाऱ्यांना
इथं बसलेल्या प्रत्येकाने पहिली आणि दुसरी लस घेतली असेल की नाही मला माहित नाही, परंतु मला हे माहिती आहे की माझ्या प्रत्येक प्रेक्षकाला माझ्या पहिल्या आणि दुसरा लस देऊन झालं, ज्याच्यावरती मोदींचं चित्र आहे, जे शासनाचं सर्टिफिकेट आहे, ते माझ्या प्रत्येक भिक्षकाऱ्याकडे ते सर्टिफिकेट आहे. आणि त्यात ज्यांची सेकंड डोस झालेले आहे त्यांना माहिती आहे की फुल्ली वॅक्सिनेटेड म्हणून ते येतं, फुल्ली वॅक्सिनेटेड म्हणून ते माझ्या भिक्षकाऱ्यांकडे आहे. येणाऱ्या शनिवारी उरलेल्या काही लोकांचा आमचा सेकंड डोस वॅक्सिनचा आहे. तर थोडक्यात करोनाची ही त्यांची परिस्थिती. आता माझी काळजी मी कशी घेतली तर, किंवा माझ्या किंवा मनीषाच्या आरोग्याची काळजी आम्ही स्वतः कशी घेतो तर 2-2 दिवस 3-3 दिवस आम्हाला मी जेवले की नाही ते आठवत नाही. त्याच्यामुळे आरोग्याची काळजी घेणं आणि या सगळ्या गोष्टी करायला रस्त्यात आम्ही या सगळ्या गोष्टी रस्त्याचे प्रोटोकॉल्स आम्ही नाही पाळू शकत. लोक करोनाच्या काळामध्ये एखादा तास सुद्धा घराच्या बाहेर पडले असेल, आणि करोनाच्या काळामध्ये एखादा तास सुद्धा घरात नव्हतो. आम्ही रोज सकाळी 9:30लाच बाहेर पडायचो. आता जे काय आजचं रुटीन आमचं तेच, आधी तेव्हा सुद्धा आमचं तेच रुटीन होतं. आणि काळजी म्हटलं तर काय, मास्क लावणे आणि या सगळ्या गोष्टी, परंतु तो मला ते मास्क लावून बोलता येत नाही, त्याच्यानंतर दरवेळेला मास्क माझा तो खाली जातोच. लोकांशी संवाद साधायचा आहे, लोकांचा चेहरा मला बघायचा असतो की त्याच्या चेहऱ्यावर काय दिसतंय, माझ्या चेहऱ्यावर सुद्धा तुझ्याबद्दल मला प्रेम जाणवतंय, वाटतंय, हे मलाही त्याला दाखवायचं असतं. मास्कमुळे ते सगळं लपलं जातं, त्याच्यामुळे मी कधी तो मास्क सुद्धा वापरला नाही. पण ताई एक सांगू का, मला करोना होऊन सुद्धा गेला असेल, म्हणजे एकदा नाही 2-4 वेळेला झाला असेल तिला पण आणि मला पण मला नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा दुसऱ्याची काळजी घेतो ना, तेव्हा आपली काळजी कोणीतरी अप्रत्यक्षरित्या घेत असतं. माहीत नाही कोण घेतं, परंतु काळजी घेणारं कोणीतरी आहे. आणि कुठलीही गोष्ट कधी वापरू शकलो नाही, ते काय PPE किट असतं, अमुक बऱ्याच गोष्टी असतात, परंतु रस्त्यात नाही या सगळ्या गोष्टी पाळतायत. आम्ही काहीच नाही काळजी घेतली, पण जिवंत आहोत तुमच्यासमोर, कारण आम्ही दुसऱ्याची काळजी घेतो, आमची काळजी कोणीतरी घेत असं मला वाटतं. आणि पुढे जाऊ. अजून एक मला असा प्रश्न पडतो की तुम्ही एक काम दोघंही अगदी मनापासून करता, म्हणजे आपण ते असं म्हणू शकतो की न व्रत हे घेतले आम्ही अंधतेने, असं तुम्ही दोघंही अभिमानाने म्हणू शकता. पण तरी हे काम करताना शारीरिक मानसिक ताण तणाव तर तुम्हाला येत असणारच आहे. तर ह्याच्यातून विरंगुळा म्हणून तुम्ही काय करता? तुमच्या काही हॉबीज वगैरे आहेत? तुम्ही ही कशी मनाची उभारी भरून ठेवता? कारण रोज कष्टकरी लोक बघायचे, रोज हे दागिने बघायचं. विरंगुळा, मला काल पण एकाने प्रश्न विचारले की तुम्ही आराम कधी करताय, किंवा तुमच्या असंच विरंगुळा शब्दाने काहीतरी छान शब्द वगैरे वापरलेला आहे की तुम्ही स्वतःच हे कसं करता, याच्यातून बाहेर, या स्ट्रेसमधून कसं स्वतःला बाहेर काढता. तर आपल्याला विरंगुळा तेव्हाच हवा असतो, आपल्याला आराम तेव्हाच हवा असतो ज्यावेळेला आपण काहीतरी काम करतो. आम्ही जे करतोय ते काम करतोय मुळात वाटतच नाही, त्याच्यातून विरंगुळा काही हवा आहे असं वाटत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही खूप ना काही, तुम्ही या कधीतरी फील्डवरती, आता रावसर आले होते त्यावेळेचं सिच्युएशन थोडं, आमचं कोविडचं लसीकरणामध्ये रावसर आले होते. आमचा सेकंड डोस चालू होता त्यावेळेला आपण आला होता. त्यावेळेला सुद्धा फील्डवरती मला जास्त रावसाला घेऊन जाता आलं नाही, पण मजा असते आमची. मी ना प्रत्येक आजी आजोबांना मला आवडतील की मी नावं दिलेत. कोणाला निळू फुलं म्हणतो, कोणाला प्राण म्हणतो, कोणाला ऐश्वर्या राय म्हणतो, आज्यांना कोणाला ऐश्वर्या राय म्हणतो, कोणाला माधुरी म्हणतो, कोणाला श्रीदेवी म्हणतो. असं खूप मजा करत हसत खेळत आमचं सगळं चाललं असतं. तुम्ही कधी आलात फील्डवर, खूप मजा असते. मी बसलेला असेल तर, ऊन असेल तर मग आजच्या तिथं आळीपाळीने अशा डोक्यावरती पदर घेऊन उभे असतात, व्हायला ऊन लागू नये म्हणून. मला प्यायला खूप थंडगार पाणी लागतं, तर तिथं गेल्यानंतर आजच्या, मी यायच्या आधी म्हणजे बाळ ठरलेलं, तर मी जायच्या आधी आजच्या तिथं बिस्लरीची बाटली आणून त्या एखाद्या हॉटेलमध्ये फ्रीझरमध्ये ठेवून मी आल्यानंतर ते मला देतात. माझे हात काही वेळेला ड्रेसिंग करून रक्त आणि काही काय लागलेलं असतं, मी चेही पिऊ शकत नाही, काहीच कशाला हात लावत नाही. तर त्यावेळेला तिकडे एखादी आजी असा चहाचा कप असा रस्त्यावरच तोंडात भरवते, कोणी तिकडनं बिस्लरीची बाटली भरवतं आणि कोणी काय, असं सगळं चालू असतं. मला वाटतं ताई, बाटली पोराच्या तोंडाला लावते ती फक्त आईच असते. त्याच्यामुळे रोज अशा आई भेटतात मला, त्याच्यामुळे अशा कामाचा कधी कंटाळा येत नाही. किती स्ट्रेस असला, काही असलं तरी त्याच्यातून मग अनेक चांगले प्रसंग सुद्धा घडत असतात. फॉर एक्झाम्पल, एक मुलगी होती जिच्यावरती रेप झालेला होता, तिला त्या रेपमधून एक भूल झालं होतं. माझा दुसरा एक माणूस होता, आम्ही दोघांना लग्न करायला लावलं. त्या दोघेही कष्टकरी झाले, दोघांना लग्न करायला लावलं. कालांतराने त्या दोघांना एक मुलगा झाला. त्या मुलीची डिलिव्हरी आम्ही केली, डिलिव्हरी झाली, मुलगा झाला. मला
मुलगा बघायला बोलवलं, बाळ बघायला बोलवलं होते. मी गेलो. अरे मा म्हटलं छान. आता आपण काय प्रश्न विचारतो, कुठले बाळ बघायला गेले की आपण त्याला म्हटलं अरे वा काय छान, किती छान आहे बाळ तुझं, आता नाव काय ठेवशील. तर मला तिने सांगितलं की बाळाचं नाव मी अभिजित ठेवणार आहे. मी म्हटलं अभिजित का बरं. तर म्हटली आयुष्यात तू मला भेटलास भाऊ म्हणून, बाप म्हणून, पण मला कोणीच नाही आहे सख्खं. जर मी माझ्या मुलाचं नाव अभिजित ठेवलं तर मला प्रत्येक वेळेला त्याला अभि 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 म्हटलं की तूच माझ्या आजूबाजूला आसपास कुठेतरी आहे याची मला सतत जाणीव होत राहील, म्हणून या बाळाचं नाव मी अभिजित ठेवणार. मी म्हटलं खूप छान. पुन्हा मग गमतीनं मुद्दा विचारलं की म्हटलं ठीक आहे, जर आणि जर मुलगी झाली असती तर म्हटली मग नाव मनीषा ठेवलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या राष्ट्रपती पदकापेक्षा मोठ्या आहेत आमच्यासाठी. आम्ही ज्या मुलांचं शिक्षण करतो आता त्यातली एक मुलगी आहे माझी, तिला CA व्हायचं, तिला आता मी सेकंड इयर BComला ॲडमिशन घेऊन दिलं. एक मुलगा आहे 11वी सायन्स पास झाला, 12वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. सहज त्याला म्हटलं रे तू 12वी सायन्स नंतर काय करशील. तो म्हटलं सर माझी इच्छा आहे डॉक्टर व्हायची. म्हटलं हो बरं. म्हणे हो मी सुद्धा डॉक्टर होणार आणि भविष्यात मी सुद्धा डॉक्टर फॉर बेगर्स, भिक्षकांचं डॉक्टर मी होणार. हे तू जेव्हा वाक्य बोललं तर त्यावेळी माझ्या अंगावर त्याचा शहारा आला होता की यांच्यातल्या कोणाला तरी वाटतं की भिक्षकांचं डॉक्टर व्हायचं म्हणून. तर असे अनेक विरंगुळ्याचे क्षण असतात आणि या सगळ्या गोष्टीतून ॲटोमॅटिकली आपण बाहेर पडतो. हॉबीज म्हटलं तर मला कविता करायला आवडतात, शायरी करायला आवडते आणि मला गायला आवडतं. म्हणजे कुठलं काय म्हणतो पण त्याला क्लासिकल सिंगर वगैरे नाही, परंतु कॉपी पेस्ट ज्याला आपण म्हणतो तो जसं गाणं म्हणतो मी किशोरच्या गाण्यांचं कॉपी पेस्ट करतो. किशोर जसा म्हणतो तसं म्हणण्याचा मी प्रयत्न करतो. मग काय कोणी नसलं की आपलं ऐकायला आपण स्वतःच गाणं म्हणायचं आणि स्वतःच ऐकायचं, असं एक वेळ मुलाचं हॉबी. आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. मला विचारायचं होतं या कोरोना काळामध्येच मी MIT कॉलेजजवळ राहते, तिथे गजानन महाराजांचा मठ आहे आमच्या घरात. तर सकाळी फिरत असताना मध्येच मला एक दिवशी ते मंदिर बंद होतं, मध्येच 2 बायका तिथे बसलेल्या दिसल्या आणि असं वाटलं नाही त्यांच्याकडे बघून की त्या भीक मागणाऱ्या असाव्या, पण त्या ऑब्व्हियसली भीक मागायला बसलेल्या होत्या. तर मी त्यांच्याशी बोलले, त्यांना विचारलं तर या इथे कुठेतरी त्या राहतात चर्चच्याच एरियामध्ये, तिथून चालत तिकडे आल्या का तर गुरुवारी गजानन महाराजांच्या मठासमोर म्हणजे लोक येतील, कारण बाहेरून नमस्कार करायचे लोक, मंदिरचं बंद होतं. तर कोरोना काळामध्ये त्यांच्या मुलाची नोकरी गेली होती आणि त्यांना काही म्हणजे दुसरं साधन नव्हतं म्हणून त्या तिथे आलेल्या होत्या. मला हे जरा काय बरोबर नाही वाटलं, तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्याबरोबर चला, माझ्या वाण्यातून मी तुम्हाला धान्य घेऊन देते आठवड्याचं आणि तिथून तुम्हाला मी रिक्षात बसवून देते, रिक्षाचे पैसे पण देते. पण त्या माझ्याबरोबर नाही आल्या त्या दिवशी आणि मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला आत्ता यायला म्हणजे माझ्याबद्दल त्यांना का खात्री वाटावी ना शेवटी, कारण मला ओळखत नाही. आय कम्प्लिटली अंडरस्टूड. म्हटलं मी पुढच्या गुरुवारी इथे येते आणि तुम्हाला धान्य देईल. तर चालेल म्हणल्या, पण मी त्यानंतरचे 3-4 गुरुवार जात राहिले, त्या परत नाही दिसल्या मला. तर माझ्या मनात आजही प्रश्न आहे, तुम्ही सगळ्यांबरोबर काम करता म्हणून विचारते की त्या टायमाची का त्या नसतील माझ्याबरोबर. ही मगाशीच सांगितलं की वारांची गोष्ट. गुरुवार साईबाबा स्वामी हे जे दत्त संप्रदायातली जी मंडळी आहे त्यांचा तो वार असतो. स्वामी समर्थ असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, शंकर महाराज असतील आणि दत्त असतील. मी काही देव मुळा किंवा देव वेळा नाही, पण आता हे मला समाजात राहून हे सगळ्या गोष्टी आता कळायला लागल्या. तर गुरुवारी ही मंडळी सगळी गुरुवारी भीक मागायला या सगळ्या मंदिराच्या बाहेर जातात. शुक्रवारी त्याच बायका तुम्हाला मंदिर आणि मशीद आणि दर्ग्याच्या बाहेर भेटतील. शनिवारी शनी मारुतीच्या मंदिराच्या बाहेर भेटतील, रविवारी चर्चच्या बाहेर भेटतील, सोमवारी शंकराच्या मंदिराच्या बाहेर भेटतील. तुमच्या प्रश्नाकडे येण्याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. मी हे पण बोललो की 2 गट आहेत. खरे गरीब गरजू